होतं किंवा सुरू झालं आहे हे मला आज दुपारी 2 वाजताच कळालं. मी जिल्हाधिकारी ऑफिसमधून मीटिंगमधून बाहेर येतो तेव्हा मला म्हणजे पत्रकार माझ्या न्यूजमार्फत कळालं. बेसिकली काय झालं होतं, 26 तारखेला एक तक्रार आली होती माझ्याकडे. त्याच्यापूर्वी पण एक आली होती, पण 26 तारखेची तक्रार ती जरा गंभीर होती. त्या अनुषंगानं मग मी लोखंडे मॅडम आणि अंकुशे हे जे 2 कर्मचारी यांची एक समिती लगेच गठीत केली आणि त्यांच्यासोबत मी सुद्धा कार्यालयात गेलो आणि ज्या फाईल्स आहेत त्यांचे बघितलं. त्याच्यामध्ये तक्रारीच्या अनुषंगानं असं आहे की ग्रीन झोन असतानासुद्धा तिथे NA लेआउट केलेले आहेत. त्यानंतर NA लेआउट करताना ॲम्युनिटी स्पेस हा सोडलेला नाही, तो ॲम्युनिटी स्पेस ग्रॅब केलेला आहे आणि लेआउट मंजूर केलेले आहेत. त्याशिवाय ज्या गावामध्ये तहसीलदारला लेआउट मंजूर करण्याचे अधिकार नाहीत, 5,000पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावात कमी लोकसंख्या असलेल्या गावामध्ये तहसीलदार लेआउट टाकू शकतो. त्या गावामध्ये सुद्धा, ज्या गावाची लोकसंख्या 5,000पेक्षा खूप जास्त आहे, त्या गावामध्ये सुद्धा तहसीलदारांनी लेआउट हे मंजूर केलेले आहेत. आणि जिथे गौण खनिजचा परमिशन 1,000 ब्रासची मागितली असताना ऑफिशियली कार्यकारी अभियंत्यांनी तिथेसुद्धा त्यांनी 500 ब्रासचीच गौण खनिजची परमिशन दिली आणि 500 ब्रास हे गौण खनिजाचं उत्खनन हे असंच झालेलं दिसलं. ह्या अशा ज्या तक्रारी होत्या त्या अनुषंगाने मी एक 5-5:30 वाजता कार्यालयात गेलो. त्या फाईल्स बघितल्या आणि मॅडम ह्या उशीर आल्या, त्या कुठेतरी बाहेर गेल्या होत्या आणि मला म्हणजे अपेक्षित नव्हतं असं काही की सिम्पल मी फक्त फाईल्स बघितल्या आणि जी समिती आहे यांना सांगितलं की 8 दिवसामध्ये तुम्ही हा एक याचा रिपोर्ट्स देऊन मला सादर करा. बाकी तर कुठल्या कर्मचाऱ्यांचं किंवा काही कोणाचा काही प्रश्न नाही. ज्या NAच्या ज्या फाईल्स आहेत त्या कर्मचाऱ्याकडून डायरेक्ट तहसीलदारकडे येतात. बाकी प्रत्येक फाईल ही कर्मचारी नायब तहसीलदार आणि तहसीलदारांकडे येते. हाही संशयास्पद मला तो मुद्दा वाटला. त्याच्यामुळे मग मी ही चौकशी समिती स्थापन केली. चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर मग मी त्यांना पुन्हा बाजू मांडायची संधी दिली आणि मग त्यानुसार पुढील कारवाईसाठी तो अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यात येईल. हे कर्मचारी जे तुमच्या विरोधात उतरले आज त्या संदर्भात काही नाही, म्हणजे कर्मचाऱ्यांना माझं आव्हान आहे, काही विषय नाही. फक्त आपण चांगल्याच पद्धतीने काम करतोय, चांगल्या पद्धतीने काम करूयात. फक्त जो कोणी भ्रष्ट असेल ना त्याला पाठीशी घालण्यासाठी किंवा तो त्याच्या पदाचा उपयोग स्वतःच ढाल म्हणून इतरांना करत असेल तर ते होऊ देऊ नका. म्हणजे भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्यासाठी आपण नाही आहोत, आपण भ्रष्टाचार उकरून फेकण्यासाठी आहोत. किती फाईल अशा एक 10-12 फाईल मी बघितल्या. कधीपर्यंत अहवाल येऊ शकतो? एक 8 दिवसापर्यंत अहवाल. 10-12 फाईल मी बघितल्या होत्या. अजून ज्या असतील ते मग आता ती समिती स्थापन केली त्या तपासून अहवाल देतील. सर, आज जे आंदोलन झालं त्याची पूर्वसूचना काय दिली होती का? नागरिकांची सूचना नाही, मी सकाळपासून बसत आहे. दुपारी आता सांगितलं मी 2 वाजता मला समयसारखी या पोर्टलवरून कळालं की असं आंदोलन झालंय म्हणून. आणि मग मी आता तहसीलदारांना फोन सुद्धा केला की नेमकं काय बाबा काय झालंय मला सांगा तरी, तर ते काय फोन सुद्धा उचलत नाही. वॉटेवर नागरिकांची हेडसॉट झाली हा सर्व कर्मचाऱ्यांना माझी सूचना आहे, विनंती आहे की नागरिकांची हेळसांड होईल असं काही करू नका. जे सत्य आहे ते बाहेर येईल. तुम्हाला कुणाला काही घाबरायचं काम नाही. वस्तुस्थितीचा अहवाल फक्त आपण कलेक्टर साहेबांना देणार आहोत, त्याच्या व्यतिरिक्त काही होणार नाही.